नमस्कार मंडळी, मनी ट्रॅव्हलर्स या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण चाललो आहे, मस्त पाऊस पडला आहे म्हणून कलमाची झाडं घेतलीत, ते लावायला चाललो आहे। पावसात लावायची असं झाडं, कारण पाणी खूप असतं, त्याच्यामुळे शिपायची गरज लागत नाही। भेटूया आता पुढच्या कामामध्ये आपण। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कोकण एक स्वर्गभूमी बोलतात ना, ती यामुळे बोलतात। पावसामध्ये ती खूप सुंदर अशी भरून येते। कधीतरी कोकणामध्ये या पावसामध्ये आणि अनुभव आहे। चालले आपण आपल्या बागेमध्ये झाड लावायला। इथे लावणार आहे आपण झाड। ही जागा आपण साफ करून घेतली, खूप जंगल होतं, साफ करून पूर्ण नीट करून घेतली। आता आपण इकडे कलमाची झाडं लावूया। आधी खड्डा मारून घेऊया। खूप मोठा पाऊस आलाय, झाड लावताना पावसाला म्हणजे शुभ मानलं जातं। वरून जो स्वागताला येतो, वहिनी बिनी येऊन जा मे महिन्यात सगळ्यांका लाव। राख असतं बरं झालं असतं, घेऊ नका का आमटी खराब करू नकोस। मोडली नाही ना ती अजून त्याला लाग हा माका वाटतं। सुकली नाही, दिसत नाही सुकलेली ना। हा करून मोडो काही होती ती होई लावला काहीतरी अनुभव आता काढू का काय नको बस थोडंसं काढ। चप्पल बुळबुटीत झाली। कलम घे बजा गेली तू टपली इकडे दाखवते। बुळबुटीत घे हाड घे थांबता तसं नाही असते, सांभाळून कर। असते गडबड करायची नाही कुठल्या गोष्टीचं, असते घे। माती येईल उकतून हातामध्ये। हां जय शत्रू समर्थ। सांगितलं बिरामना, बिरामना सांगितलंस काय? सांगितलं ह्या होय निकाला तिथे खाली सातू काही टाक माझे दोन हातात साईड नाही टाक। इथे काठी घे, काठी जाडीशी एवढं आहे ना, वेळ पिंजरी का नाही चांगला जाडा घे। सरळवाला घे, चांगला मारणार नाही आता। हाँ ऐसा एवढा असला जंगल तोडलं असलं वाटते। अब असला जंगल बेतला एक रडभर जागा एवढी पोटका ठेवावी। पडत नाही तिथे, पड काय पडत नाही।
त्याला सपोर्टसाठी आपण खांब रोवतोय. पावसामध्ये झाडं लावायचं कारण असं की पावसामध्ये भरपूर पाणी असतं, त्यामुळे आपल्याला पाण्यानं पुरेपूर म्हणजे खूप सारं पाणी भेटतं 4 महिने. त्यामुळे झाडं मोस्टली पावसामध्येच लावायची असतात, त्यामुळे पाण्याची कमतरता भासत नाही. झाडांना मुळांना लवकर वाढवते. अशा प्रकारे आपल्याला लावून झालं एक झाड. दुसरं लावूया. अशा प्रकारे झाले आपली झाडं लावून. तुम्हाला दाखवतो मी कशी लावली. हे बघा, माझं काम वरती जायला जागा नव्हती म्हणून इथे पायऱ्या पडल्या. कसं आहे आपलं कारिगीर नक्की सांगा मला. आता पटकनशी जायला होते. मगाची पूर्ण दरडसारखं होतं त्यामुळे जमत नव्हतं. हे बघा, एक कलम लावला आम्ही आता आणि हे एक कलम लावलं. अजून बाकीची लावायची बाकी आहेत, ती नंतर लावू. आता थकलोय. मग आजसाठी खूप झालं. आता नदीवरती आंघोळ करायला जाऊ. मग कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. आणि जे कोकणातले नाही त्यांनी कोकणामध्ये या पावसामध्ये आणि बघा कसं वातावरण असतं. चला, आजचा व्लॉग मी इथेच स्टॉप करतो. धन्यवाद.